विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांची फाटाफूट टाळण्याकरता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आली आहे। पंचतारांकित हॉटेलमधल्या आमदारांना या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आमदारांच्या प्रत्येक सूटचं भाडं हे 15 ते 25 हजार रुपये इतकं आहे आणि भाजपनं बाहेरगावच्या आपल्या आमदारांची सारी व्यवस्था ही कुलाबा परिसरातल्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे। उद्योगपती अंबानींच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे मुंबईमध्ये देशविदेशातून अनेक जण दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे पंचतारांकित हॉटेल्सची भाडी सुद्धा वाढलेली आहेत। भाजपच्या आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमधल्या एका खोलीचं किमान भाडं हे 15,000 रुपये आहे। शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था ही वांद्रेतल्या ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये करण्यात आली आहे आणि या हॉटेलचं भाडं देखील 15 ते 25 हजारांच्या घरामध्ये। या हॉटेलमध्ये शुक्रवार आणि शनिवारचे दर हे 30 हजारांपेक्षा अधिक आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असलेल्या ललित हॉटेलच्या एका स्यूटचं भाडं हे 14 ते 20 हजार रुपये इतकं आहे आणि यासोबतच ठाकरे गटाचे आमदार सुद्धा आहेत परळच्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये। या हॉटेलचं भाडं हे 12 ते 15 हजारांच्या दरम्यान आहे। एका आमदाराचं मत किती महत्त्वाचं आहे यामधून दिसतंय, त्यामुळे मतांसाठी आमदारांची ही बडदास्त अशा प्रकारे ठेवण्यात आली आहे। तर आपण पाहूया वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये सध्या आमदार आहेत। भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये एका सीटचं भाडं हे 15 ते 25 हजार रुपये आहे। तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत ते ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत ललित हॉटेलमध्ये एका सीटचं भाडं या ठिकाणी 14 ते 20 हजार रुपये आहे।